राम राम मंडळी, कलम 302 विभाग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। जुन्या ज्या म्हणी आहेत 12 बोड्याचा आणि 14 खोडीचा, याच्यातली एक खोड आपल्याला आज बघायची। पण कसं आंघोळीत लघवी करून टाकू, कहाणी जी स्टोरी आहे, जी घटना घडली त्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची। विषय लक्षात घ्या, समीर पंजाबराव जाधव हा जो अतिशय कर्तबगार, एक कला जाणणारा, कला कुठली, पैसे कमवायची, कला कुठली, संसार करायची, ते म्हणजे हा फॅब्रिकेशन इंग्रजी शब्द आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, बंगला बिंगला बांधल्यावर त्या स्टीलच्या जाळ्या बिळ्या कडनी साईडनी वर जिने चढायला ते स्टीलचं असतात बघा, ती त्याला धरून चढतो आपण, जिना उतारतानाही त्याला फॅब्रिकेशन म्हणतात। आणि कुठला कसं कटिंग करायचं, कसं अँगल का जोडायचा आणि व्यवस्थित कसं वेल्डिंग हाणायचं, त्यांना परफेक्ट नॉलेज एकदम कला जाणणारा माणूस, काय टेन्शन नाही। आला वयात आल्यावर ह्या समीरचं लग्न, आता हा कुठला आहे, मूळ अमरावतीचा, आणि त्याला बायको बघितली या नांदेडची, तिचं नाव आहे अंजली। समीर अंजली शुभविवाह 2017 मध्ये राखला। त्याला वाटलं पुणे मुंबई आपल्याला काहीतरी करता येईल, आपल्याला काहीतरी कार घेता येईल, जागा घेता येईल, ओढा सगळा इकडंच महाराष्ट्रातली का असा ना, पण बाकीच्या सिटी का जिल्हे का डेव्हलप होत नाहीत, हा बी महत्वाचा विषय। आले बा, संसाराला सुरुवात झाली। आता पोरं काय हसत खेळत होत्या, त्याला काय लय विशेष प्रयत्न करावा लागत नाही। 5वीला एक मुलगी आणि 3रीला एक मुलगा आहे। आता एवढा सुखी संसार आहे, दुरीत चालायचं का नाही? दुरीत चालणार जो वाटलो होईन का? नाही 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 नाही। समीरच्या अंगात 14वी खोड होती आणि त्या खोडीचं नाव आहे संशय। हा ते फॅब्रिकेशनचं काम करायचा वारज्याला, वारजे माळवाडी विभागी, आपलं चंदननगर, पुण्यात असे वेगवेगळे विभाग आहेत ना, तसं त्या विभागाचं नाव वारजे। खेड शिवापूर रस्ता, स्वतः रोड, तिथून जवळ। बायको ही जी अंजली आहे ती एका शिक्षिका होती शाळेत, पण गव्हर्नमेंटची नाही, त्यांना लय 70-80 हजार 90,000 पगार असतो। आता ती शिक्षिका असं आताच्या 12,000 9,000 10 काय करणार? हा, शिक्षक भरती तुम्हाला माहिती आहे, लवकर लागणं सोपं नाही, करतात बिचाऱ्या। ती शिकवायची खाजगी शाळेत, शिक्षिका शिकू द्या। हा फॅब्रिकेशन पोरे शाळेत एकदम ओके चाललं होतं। शाला थोडी म्हणजे त्याला खोड म्हणावं अशी होती, बायकोचा सारखा मोबाईल चेक करायचा। बायको रोज नटून फटून, मग काय ती काय पारुशी जाईन का डोक्याच्या, जे प्राईस काटून जाईन का शाळेत, मला सांगा। तर बाईच्या जाते थोडी व्यवस्थित, आणि बाकीचे शिक्षिका असतात त्या कशा टकाटक येतात, शिक्षिका स्वच्छता किंवा इस्त्रीचे कपडे, चांगल्या साड्या शिकवायचे आपल्याला। ही लगा वेगळं राहायला पाहिजे का ही? त्याच्यापेक्षा ही नुसती नटली तरी हिला ह्याला त्रास, त्याला बायकुलेच नटती, ठेंगणी ठोंगणी, थोडी जाडसर, हसतमुख, गोरीपान आणि चांगल्या स्वभावाची मुलगी, चांगल्या प्रकारे प्रपंच करणारी, घरचे पोरांचं बघून ती शाळा, चौकाचं चौकोनी कुटुंब। हे कधी कधी जाऊन शाळेच्या आवाराच्या बाहेर हा समीर जाधव बघत बसायचा, कुणा संग बोलते का काय। आता बाकीचे शिक्षक आहेत, हेडमास्तर असते, ती बोलावं लागतं ना, काय हा विषय, ती मॅडम म्हणतात, हे त्याला सर म्हणतात, एक जगण्याचा भाग येतो। ह्याचा संशयाचं बोध घडत, पण याला मिळत काहीच नव्हतं, याला पुरावा काही मिळत नव्हता, अशी आवड। मग तिला कसं ट्रॅप करायचं, तिला कसा त्रास द्यायचा, सारखं टोमणे बिमणे, हा असा प्रकार जर होत असेल ना, तुम्हाला सांगतो, तर त्या बायांनी ही अवला सोडून दिलेली बरी, अक्षरशः तुम्हाला सांगतो। माणूस एकदाच जन्माला येतो, एकदाच मरतो। रॉंग नंबर जर लागला असं ना, मनाचा निश्चय करायचा। पोरांचं आयुष्यात वाटलं होते, दुसरा नवीन बाप शोधायचा, जो कमी ह्याला संशय नसल असा। काही लोकांचा आवडलंय मुली मिळणार लग्नाला, लोक आता 40ला पोचली, काय काय तरुण, त्यांना मुली मिळाल, एवढे मोठे समाजात प्रश्न आहेत, आणि ज्याला मिळले त्याला खावा ना, अशा सुद्धा अवलादी महाराष्ट्रात आहेत। हा समीर जाधव त्या बायको संशय, शिवीगाळ,
कधी कधी एखादी मुसकाडीत मारणे असा प्रकार त्यांनी चालू केला बा. आता ज्यावेळेस अशा प्रकारची किरकिर चालू होती ना घरात, ध्यानात ठेवा काहीतरी मोठी घटना पुढे घडलेली असते. किरकिर चांगली नाही. हा, ही इथं काय झालं, सारखंच असं चालू, त्याचा संशयच. त्यांनी एका मित्राला मानला, मला एक मदत कर, हे माझ्या बायकोचा नंबर आहे, तू कर हाय, हे चालू का काय मला बघायची, टेस्टिंग बरं का, तू हाय कर, तुम्ही मला आवडता म्हण, मग तुमच्याकडे प्रेमी म्हण, काहीतरी म्हण. आता ते मेसेज गेला तिकडं, ते पाठवायला सुरुवात केली. काय त्या आता बाई चांगलीच आहे, विषयच नाही, तिने कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही. मग आता ह्याने असं समजायला पाहिजे की बाबा माझी बायको चांगली आहे. हे काय समजलं, अरे कुठंतरी फिटिंगच असं बघा, फिक्स लपड असन, त्याच्यामुळे ती दुसऱ्या कोणाला हे करा ना, माझ्या बरोबर संसाराचं नुसतं नाटक करते. ह्याला म्हणायचं 14वी खोट प्युअरनी चावलात. तिच्या डोक्यात आई असते, बऱ्याच आयांना आता बिघडलेल्या सोडून द्यायची यार, बऱ्याच आई जी ज्याला मातृत्व आहे आईला, तिच्या डोक्यात एक गोष्ट लय असते, ते नवरान ती शरीर संबंध ठोक्यान दुनियादारी ह्याच्यापेक्षा बऱ्याचशा महिला हा स्वतःची जी लेकरं आहेत का ह्यांना लय जीव लावतात, तुम्हाला सांगतो. कारण ती आई आहे, नैसर्गिक तिच्या डोक्यात आहे की ही लहान आहेत, ही लहानाची कच्चे बच्चे मोठे झाले पाहिजेत, यांना शिक्षण दिलं पाहिजे आणि आपल्या अवलाद कशीही असली तरी सांभाळून घेतली पाहिजे. संसार मोडता कामा नये, संसार मोडू नये म्हणून जगाडणाऱ्या बऱ्याच माऊली आहेत. पण नवरा काय नाव घ्यायना, ते गाव तिकडं लांब, आणि तिच्या आईबापाला फोन केला की ते म्हणायचे अगं लागन सुईला, नवऱ्याची जाते, घे सांभाळून. हा, अंगलट आलं बघा त्यांच्या. वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत दुनियामध्ये. ह्यानी शेवटी फॅब्रिकेशन करता करता, जाळ मारता मारता असं एक त्याच्या गिराणं डोक्यात, बायको बेकार असेल, बायको वाईट असेल, कुठंतरी आहे बरं का, मी शिव देणंच बरं का, हिला दडा शिकवला पाहिजे, आमकं केलं पाहिजे, हिला मारून टाकली पाहिजे. जसं तिला मारून टाकली पाहिजे हा विचार त्या समीर जाधवच्या डोक्यात आला. त्याने प्लॅन करायला सुरुवात केला. आणि आता हिंदी चित्रपटसृष्टी आहे, मराठी चित्रपटसृष्टी आहे, मराठीची तर वाट लावली हिंदीवाल्यांनी, आणि हिंदीत बी कसं आहे, ठराविक बेकारचोट नटी आहेत, त्यांनी बाकीच्यांना काही तर मारली नट, तुम्हाला सांगतो, काहीला वरून दिलं नाही. त्याला नेपोटिझम म्हणतात इंग्रजीमध्ये. हा, एक अशी सिस्टीम थिएटर मिळून देत नाहीत अक्षरशः, हे सगळं वरच्या लेवलवर चालतं, लईनी चावला देत. काही एक नट असा आहे एका फार्म हाऊसवर अनेक कोवळ्या मुलींना बघतो, माझंही माझ महिना करीत फिरवतो, तुम्हाला आतलं लय सांगत नाही, आपल्याला कोणा नावं घ्यायची नाही, पण असं हाही चाललंय आतल्या हाताने, लय नी चावला. तो बी नाही त्याचा, तो डांगऱ्या बाप आहे, तो बी तसंच करतो. पण केव्हा तरी उघड केलं येईन किंवा काहीतरी व्हावं असं मला इच्छा आहे. ह्या घटनेमध्ये यांनी जसं ठरवलंय समीर जाधवने की बाबा बायकोचा काटा काढायचा, मग त्यांनी प्लॅन तयार केला. ध्यानात ठेवा, पोलीस जर सक्षम असतील, पोलीस यंत्रणा जर चांगली असेल ना, अधिकारी जर खास खानदानी असेल ना, कुठलाही मर्डर केला तुम्ही दाखवूच शकत नाही, लिहून देतो तुम्हाला. तसंच झालं. आता ते पुणे, हा पुन्हा आता ही कोयता बी त्या गँग पोलीस तडक्यात सापडली ना बघा, खाली नळ्या मारीत त्याची दिंड काढतात, त्यांचा जो माझ महिना आहे तो उतरवतात पोलीस. हा, अखिलेश कुमार नाही, अमित कुमार, ते आयुक्त आहे, चांगलं काम करतोय माणूस. तो लोकांच्या मनात विश्वास तयार करायचं काम करतोय, खरी गोष्ट आहे. फक्त वरच्या जे कुत्री आहेत गाई, ज्याला आपण मंत्री संत्री म्हणतो, यांचं दबाव प्रेशर पोलिसांच्यावरचा कमी झाला पाहिजे. पोलीस यंत्रणा लय खतरनाक आहे. ह्या घटनेमध्ये यांनी ठरवलं की आता हा मर्डर बायकोचा करायचा कसा ना, आपण गावलो नाही पाहिजे, साप पण मिळाला पाहिजे, काठी पण नाही तुटली पाहिजे. ज्या वेळेस हा परफेक्ट ठरवतो की हा मर्डर करायचा आहे, त्याच वेळेस मर्डर झालेला असतो, फक्त ती वेळ काळ बाकी येणं बाकी असं ध्यानात ठेवा. त्यामुळं असं जगात वागा की कुणी कुणाच्या जीवा उठू नये, कुणाला इतकं त्रास देऊ नका, आयुष्याशी खेळू नका की त्याला असं वाटावं याला मारलं पाहिजे. त्यांनी 5 वेळा दृश्यम हा अजय देवगणचा चित्रपट पाहिला. हा दृश्यम हा चित्रपट असा आहे की संपूर्ण भारतात जे चित्रपट प्रेमी आहेत किंवा पाहणार आहेत यांनी अनेक वेळा तो पाहिला, लय म्हणजे हिट. तो एकटाच नाही, तर ते साऊथमध्ये त्याचे 2-3 बनवलेले आहेत भाग, म्हणजे त्यांच्या भाषेत सगळे दृश्यमचे सगळे लोकांना आवडले. साधी त्याच्यामध्ये स्टोरी आहे की पोलिसांच्या दिमागशी खेळण्याचा प्रयत्न आहे तिथं,
की एखादा मर्डर करायचा, पोलीस स्टेशनचं काम चालू आहे, नवीन बांधायचं, आणि पोलीस स्टेशनचं काम चालू असताना त्याच्याच पोलीस स्टेशनचं काम चालू असताना त्याच्या पायातच ती बॉडी लपवायची, पोलीस स्टेशनच्या आत दाखवून टाकायची. दुसऱ्या दिवशी येतात त्याच्या पोलीस स्टेशन बांधत्यात, काम होतं. खून केल्यानंतर आरोपीला जर कोर्ट म्हणतं की तुम्ही पुरावे आणा पोलिसांना, जर बॉडीच नाही मिळून आली, काहीच नाही, तर ती व्यक्ती निर्दोष सुटली जाते, का तर पुरावाच नाहीत. पुरावा बॉडी नष्ट करण्यासाठी, पुरावा नाहीसा करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या जिथं पोलीस कामकाज चालू, जिथं विचारपूस चालू, तिथंच खाली बॉडी आत दाबलेली असेल जमिनीत, तर कसं निघणार आहे बाहेर? हा तो दृश्य मी तसं याने डोकं लावलं की परफेक्ट मर्डर करायचा, तो विषय असतो परफेक्ट मर्डर, पण ते असं कोणाचंही काम नाही. मी सोडून त्याने डोकं असं लावलं, 5 वेळा पोलिसांची म्हणजे बॉडीच नाही मिळाली पाहिजे म्हणून प्लॅन केला. दिवाळी नुकतीच झाली होती, 4-5 दिवस बोल, आणि दिवाळी तशी 15 दिवस चालणार सण आहे, जाणं येणं माहेरी, काही लेट करतात, किराणा लेट भरतात, काय आपल्या आपल्या परिस्थितीनुसार. 28 ऑक्टोबर रविवारचा दिवस होता. रविवार म्हणलं की ती पुन्हा निमार्ध बाहेर पळतं डेस्टिनेशनला. कुठं खडकवासला जा, खेड शिवपूरला ये, कुठं मटणं खा, कुठं आपलं बुलेश्वरचं मंदिर आहे बघा, माळशिरस गावी शेजारी, तिथं जा, तिथं देवाच्या पायाच्या नावाखाली जा, तिथं चुम्मा चाटी करा. हे नवीन पोरं बिरं असं चालू आहे. ते सगळीकडे अशी फिरतात बाहेर, फिरून द्या. काही मावळ मुळशीकडे जातात, काही आळंदीकडे तिकडे जातात, पुन्हा लय मोठं आहे सगळं व्यवस्थित होतं. आता बायको ह्या दिवशी घराबाहेर निघले, पोरं दिवाळीनिमित्त ह्याला गेलती, आजोळी गेलती, दोघंच घरी. त्यांनी ठरलं की त्या दिवशी मारायची म्हणजे मारायची. निघाला नवरा बायको, निघाली, दिवसभर फिरली. त्याला काय गरज होती, तो मुद्दाम असा लेट करायचा. त्याला संध्याकाळी 7-7:30 अंधार पडायची वेळ पाहिजे. ह्या दिवसात तुम्हाला माहिती आहे, दिवस लहान आणि रात्र मोठी असते, अंधार 7-7:30 वाजता होत. गेला फिरायला, खेड शिवापूर बागा तिकडे गेला, खाल्ले पिल्ले, सगळीकडे फिरले. माघारी येतानी 4 चाकी होती, माघारी येतानी त्याचं जे फॅब्रिकेशन होतं ते गोडाऊन होतं मोठं, आणि ते आजूबाजूचा परत इंडस्ट्रियल एरिया असा असतो. 5-6 नंतर तिथं कोण थांबत नाही, कारण सगळे आपापल्या घरी निघून जातात. त्या गोडाऊनमध्ये त्यांनी चितेला अग्नी द्यायला कसा स्टँड बनवतात लोखंडी, तसं फॅब्रिकेशन बायकोला जाळण्यासाठी स्टँड बनवलं. ते काय घरचं कुठं जायचं का तेव्हा, अँगलच्या पट्ट्या जुन्या पाण्या घेतल्या आणि त्याचं स्टँड बनवलं. 100 फुटी फक्त स्टँड बनवलं. साधारण 200 किलो लाकडं आणून ठेवली, प्लॅस्टिकच्या बॅगा, सगळं व्यवस्थित. आता हिथं काय झालेलं आहे, ती सगळे फिरले त्या दिवशी रविवारी संध्याकाळच्या टायमाला हॉटेलमधून त्यांनी ओली बेळ विकत घेतली. म्हणले आपलं गोडाऊनमध्ये आहे, तिथं जाऊन आपण ओली बेळ खाऊ, पुढं जाऊ. आता नवऱ्याच्या पुढं ती काय बोलते, एक तर ही सर्किट बोर्डाचं सारखं संशय घेणार, म्हणजे चालतंय बा. आता नवऱ्या विश्वास असतो तर नवऱ्याचा बायको असतोच ना, ती काय लांबचीत का. बेळ घेतली, पाण्याची बिस्लरच्या बाटल्या घेतल्या 1-2, गेलीस त्या गोडाऊनमध्ये गेली, त्यांनी बसायला टाकलं, ती बसली, ती बसला, मध्ये बेळ सोडली, ती ओली बेळ दोघांनी खाल्ली, थोड्या गप्पा मारल्या, यांनी थोडं म्युझिक लावलं, पाणी पिली बिचारी, आणि ती बसलेल्या पोझिशनमध्ये पाणी पिती या तवरच हा उठला आणि हळूच मागं गेला, आणि रस्सी तिच्या गळ्यात टाकून गुडघ्यानी मागून दाबून इतके कचकाटून बायको आवळली त्यांनी. तडफडून ती बायको अंजली खलास. एवढं करुस्तवर तिला तिच्या मुलांसकट तिच्या माहेरी नेऊन सोडायचं की मी जगातला महानीच माणूस आहे, मला 14वी खोड आहे, मला संशय घ्यायची सवय आहे, मी कमावतो. ह्याला बघा कसली लोक आहेत. ती तुमची मुलगी मी घटस्फोट देतोय, सोडून द्यायची ना. अरे ती मेली, याचं काय झालं? ही आता कसलं गुतलंय खतरनाक माहिती ना तुम्हाला, येत नसतं, आयुष्याची बरोबरी. एवढी अक्कल लोकांना. तुला नाही ना, तुझा लय संशय आहे ना, तू ती कर आणि चांगली दुसरी बघायची, मेडिकल MD डॉक्टरकडे न्यायची दुसरी बायको, आणि तिला म्हणायचं ही सीलबंद आहे का बघा आधी, कौमार्य भंग झालेला नाही हे बघा आधी, आणि त्याच्यानंतर लग्न करा ती संग. दुसऱ्याला हिला मारायची गरजच नव्हती. अशी लोक आहेत, गरजच नव्हती, लय भांगार लोक आहेत. मग ह्याने त्या समीर जाधवनी ती कचकाटून बायको आवडली.
सोनं नाणं काय तिच्याकडे असं ते काढून घेतलं, उचलली, त्या स्टँडमध्ये लोखंडाचं बनवलं त्यात मांडली, खाली राख वगैरे सगळी पडतीच ना मड जाळल्यावर, तिला मांडलं, लाकडं रचली, दिली पेटून. 3:30 वाजेपर्यंत बायको जळत होती आणि त्याच्या शेजारीच तो बघत होता कशी काय जळती. हाडं बिडं बारकी चोरा बिरा सगळं कवटी बिवटी ती सुद्धा जळाला, लाकडं भरपूर होती. 4 वाजता ती थोडं शांत झालं, इस्तू पाडला, नुसता राखून गेली बायकोची. मग तिथून पुढचं याचं काम चालू झालं. पाणी घेतलं, त्या राखीव शिपाडलं, नवऱ्यानेच केलं हे सगळं. शिपाडलं, ती थंड झाली. मग पत्र्याने त्या गोण्या भरल्या, त्या राखाच्या हाडकाच्या काय असतील त्या सगळ्या गोण्या भरल्या. खाली जी चिखल थोडा अंश राहील फॉरेन्सिकला सापडून नाही म्हणून, ती सुद्धा खालचं दूध काढलं. ती राखीची पोती गाडीत टाकली. तिथून आता नद्यांना मध्ये पाणी लय सध्या, सगळीकडे पाऊस दुथडे भरून वाहत्यात. त्या नदीवर मध्यभागी जाऊन ते वाहत्या प्रवाहात टाकून दिलं, जेणेकरून काय अवशेष सापडू नाही म्हणून. म्हणजे 22 गायब अख्खी यांना ठेवा. पोलीस काय करणार, आले परत माघारी. ती स्टँड बनवलेलं होतं, कट्टर बिटर तर ते फॅब्रिकेटर कट्टरने मधोमध कापलं, त्याचे तुकडे केले एवढाले, ती पोत्यात भरलं. बंगारवाला गाठला, ही तयारच असतात बंगारवाली, काय घ्या, त्यांना काय माहीत काय करून आले. म्हणला गाडी कावा भरणार आहे, जालन्याला येते लोखंड बिकाने तळायचं तिथं. बंगारातले पैसे आहे बरं का. आमच्या गावात बंगार गोळा करून, बंगारची 2-3 दुकानं आहेत, 3 मजली बिल्डिंग बांधली त्यांनी 50 लाखाची. बंगार तेवढा पैसा, त्यांना शेती बिती अजिबात नाही, कुठलाही धंदा करा त्यात पैसा आहे. ती बंगाराचं घेतलं त्यांनी, तिला गाडी टाकून तळायला, मुद्देमाल नष्ट. तेवढं सगळं खटाखट करून घरी आला मस्तपैकी. आणि दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशन. आता गुन्हा घडलाय राजगड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत. तक्रार दिली वारजे पोलीस स्टेशनला. वारजे पोलीस स्टेशनला त्यांनी ते तक्रार घेतली. म्हणलं, आणि तक्रार काय सोपी असती, बायको मिसिंग आहे, ती गेली बघा, त्यानंतर फोन स्विच ऑफ असतं. ह्या घटनेमध्ये वारजे पोलिसांनी इतकं सुंदर काम केलंय की घटना जर राजगड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत, त्यांनाही तपास करायला सांगितला, घटनेची माहिती दिली आणि स्वतः बी तपास करत बसले. म्हणजे याचा अर्थ 2 पोलीस स्टेशन कामाला लागले, 2 टीम कार्यरत झाल्या. आणि मग आता डिजिटल सगळं बघ की, आणि हा काय करायचा, याची चूक म्हणण्यापेक्षा ती नियती आहे, ती बरोबर सापडून देणार कसं आहे ती. रोज पोलीस स्टेशनला, याच्या बापाची मी रस होते का रोज पोलीस स्टेशनला, रोज ती बुद्धी येते ऑटोमॅटिक. माझ्या बायकोचं काय झालं साहेब, किती दिवस झालं, असं कुठं असतं का, मी वेडा म्हणून येतो, चक्र मारतोय का, अमकं तमकं. पोलीस हो चालू आहे तपास. रोज येणारा माणूस हे असं म्हणलं ना की ते पोलीस आहेत महाराज. खतरनाक कार्यक्रम असतो तिथं, त्यांना अनुभव असतो. आरोपी सायकोलॉजी कशी असते ह्यांना परफेक्ट नॉलेज असतं. एका बारीक नाजूक केस जरी त्यांना डाऊट आला ना तरी ती अख्खं उकरून काढणार. याला म्हणतात पोलीस. ते क्षेत्र लय खतरनाक आहे. आता काय पोलीस लय संपत्ती कामाच्या मागे लागल्यात. एक बहादर कुठला गावलाय त्यांनी तर जमिनीचं मध्यस्थ बिल्डरच्या साथीने जमिनीचं हस्तगत करून विकायचं, कमिशन खायचं, असल्या अवलाद तयार झाल्या पोलीसमध्ये. पण पोलीस तसं काम जर केलं तर एकच नंबर काम करू शकतो. सदरक्षण आहे, खलनिग्रह नाही. चुकून आता उलट व्हायला लागले. थोडं मानावे तेवढे आभार कमी आहेत ह्या वारजे पोलीस स्टेशनचे, राजगड पोलीस स्टेशनचे. दोघांनी मिटिंग, दोन्ही पोलीस स्टेशनची चर्चा, अधिकाऱ्यांची चर्चा. ते वारजेला पोलीस स्टेशनच्या पी आय त्यांनी एक कयास बांधला. फार अतिप्रेम होतंय काय याचं त्या बायकोवर. हा रोज येतोय, ही देतोय, बडबड करतोय, काय शोध लागला. त्यांनी डिजिटल पुरावे, त्यांनी एक टीमच कार्यरत केली. म्हणले मला आतून अशी फिलिंग, आणि होतं तसं. ती बाई चांगली होती, तिच्या आतमध्ये भगवतीचा वास होता, देवीचा अंश असतो. स्त्रियांचं काय 9 दिवसाचा उपास करतात, त्यांना कळतं बऱ्याच अंश. कुठंतरी चांगल्या प्रकारे जर एखादा पोलीस अधिकारी जर एखादा तपास करत असेल महिलेचा, तर त्याला काही अज्ञात शक्ती सुद्धा ऑटोमॅटिक काम करते, काही क्लू मिळून जातात. फक्त तपास केला पाहिजे. ह्यांनी रोज जाऊन पोलिसांना याच्यावर डाऊट आला बा. आईला म्हणले ह्याच्यातच पाणी मुरतंय कुठंतरी.
सगळं CCTV हे ते सगळं चेक करायला सुरुवात केली. कधी कोणत्या तारखेला गायब झाली, काय झाली. ज्या दिवशी गायब झाली त्या दिवशी सकाळी ते जिथून राहत होते तिथून बाहेर येत आणि शेजारच्या CCTV मध्ये गाडीमध्ये दोघंच बसताना दिसली, पोरं नाहीत. अर म्हणजे शेवटची पाहिली ही याच्याच बरोबर आहे. आणि त्याच दिवशी गायब झाली. हेच बोलतोय, साहेब तपास लागला नाही, साहेब तपास लागणार नाही. म्हणले घ्या ऑप्शन काय आहे मग आता. मर्डर सारखा किंवा बेपत्ता मिसिंगचा गुन्हा गंभीर समजला जातो. उचलली गाडी काय, हा गाडी उचलली त्याच्या सकट उचलली, आणला त्याची व्यवस्थित विचारपूस, दिवाळीचा फराळाचा लाडू करंज्या सगळं खायला घातलं त्याला. नको तिथू, हा कुठून घातल्यात पोलीस सांगता येत नाही. ते खायला घातल्यावर लागला ना गडी बोलायला पोपटावाने, मी असं केलं, मी तसं केलं. मग घटनास्थळावर गेले, तिथं पण सगळं स्टेटमेंट ओके. केस कशी बांधायची, पुरावे कसे नष्ट केलेत, काय याचं ज्ञान कायद्याला चांगलं असतं. आणि पोलिसांनी योग्य प्रकारे केस बांधली ही आता कोर्टात जाणार विषय. आणि ही घटना इतकी भयानक आहे, ही 28 तारखेला घडलेली, गेल्या महिन्यातली, झाल्या 10-15 दिवस आता. अशा प्रकारे एका खोडीमुळं, एका संशयामुळं स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या बायको संशय घेत असताना सावध. नाही ना पटत, नाही ना सांभाळायची, तिच्या बापाच्या दारात सोडून द्या. हवा तुमची पोर अशाची करते, माझा संशय आहे, मला काय नांदवायचे नाही, तू दुसरी कर. नाही तर तू तसाच फिर, तू काही कर, कीर्तनकार हो बा, पाकिटे मिळते, तू काही कर, पण दुसऱ्याच्या लेकराचा जीव घ्यायचा अधिकार. एक तर जग कसं चाललंय तुम्हाला माहिती, तुला नाही. आणि आता परिस्थिती काय आहे, आई मेली, बाप या 2 पोरं, ती काय लहानाची मोठी होणारच आहेत. पण मी गॅरंटेड सांगतो, त्या 2 पोरांचं त्या अतिउच्च दर्जाचं शिक्षण बाकीचे देत नाहीत. देत त्या परिस्थितीवर अवलंबून असतं. त्यांना 2 वेळचं खाणार, हा पण आवर्जून आईला वाटलं की माझ्या पोरांना आज गावरान तूप टाकून भात बनवावा, खिचडी बनवावा आणि प्रेमाने वाढावा, ते हात नसतात. आईबापाची तुलना कुणी करू शकत नाही, असा विषय आहे. त्याच्यामुळं सुधरा, नाही तर आज जाऊन बसावं. हा रामकृष्ण हरी माऊली.